तर संपत्ती म्हणलं की आपल्याला काय अभिप्रेत असतं? सोनं नाणं, घर, गाडी, बंगला, जमीन, पैसे, बँक बॅलन्स हे सगळं. ह्याचाच अर्थ स्थावर किंवा जंगम मालमत्ता. या संपत्तीची मोजदाद करता येते. ती संपत्ती आपण सुरक्षित ठेवू शकतो. जमीन असेल तर तिला कुंपण घालू शकतो. ही संपत्ती आपण इतरांना काही मोबदला घेऊन वापरायला देऊ शकतो किंवा विकू शकतो. या संपत्तीच्या संरक्षणासाठी आपल्याकडे वेगवेगळे कायदे असतात. पण याशिवाय संपत्ती ही आणखीही एका प्रकारची असते आणि ती म्हणजे बौद्धिक संपत्ती. कुठल्याही क्षेत्रातली म्हणजे दृश्य कला असेल किंवा साहित्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामधली सर्जनशील नवनिर्मिती ही त्या कलाकाराच्या किंवा संशोधकाच्या मनातल्या कल्पनांचा मूर्त आविष्कार असते आणि ही त्या कलाकाराची किंवा संशोधकाची बौद्धिक संपत्ती असते. म्हणजे तुम्ही एखादी कविता लिहिता किंवा नाटक लिहिता, पेंटिंग करता, एखादा ड्रेस किंवा साडीचं किंवा वस्तूचं डिझायनिंग करता, संशोधन करून एखादं फार्मास्युटिकल कंपोझिशन तयार करता, एखादं मोबाईलचं ॲप तयार करता, तेव्हा ती कविता किंवा पेंटिंग किंवा ते मोबाईल ॲप किंवा ते फार्मास्युटिकल कंपोझिशन ही सगळी तुमची बौद्धिक संपत्ती असते. पण या संपत्तीचं मोजमाप करता येत नाही, तिला कुंपण घालता येत नाही. आपण हे आविष्कार जेव्हा लोकांच्या समोर आणतो, त्यावेळी ते कोणीही पाहिल्यानंतर त्याची निर्मिती त्याप्रमाणे करू शकतो. थोडक्यात तुमची मक्तेदारी तिथे राहत नाही. कोणीही त्याची कॉपी करू शकतो. मग तुम्ही तुमची बुद्धी पणाला लावून, तुमच्या बुद्धीची गुंतवणूक करून जी काही निर्मिती केलेली असते, ती तुमची राहत नाही. तिचा वापर करणारी व्यक्ती तुमची स्पर्धक बनते आणि त्या निर्मितीवर तुमचा एकल अधिकार किंवा मक्तेदारी राहत नाही. याउलट आपल्या निर्मितीची किंवा कल्पनेची चोरी होईल म्हणून समजा तुम्ही ती कल्पना उघडच केली नाही, त्या निर्मितीमुळे मिळणारे फायदे ना लोकांना मिळतात ना तुम्हाला मिळतात. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा बौद्धिक संपदा अधिकार या दोन्हींचा मेळ घालण्यासाठी अस्तित्वात आला. म्हणजे काय? तर तुमचं संशोधन किंवा कलाकृतीवरती तुमचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठीचा कायदा. हा मालकी हक्क त्या त्या देशाचं सरकार मर्यादित काळासाठी आणि मर्यादित भौगोलिक क्षेत्रासाठी त्या संशोधकाला किंवा कलाकाराला बहाल करतं. यामुळे काय होतं, तर कलाकार किंवा संशोधकाला मक्तेदारी मिळते आणि त्याच्या परवानगीशिवाय त्याचं संशोधन कोणी वापरू शकत नाही किंवा त्याच्या कलाकृतीची त्यांच्या परवानगीशिवाय कोणी कॉपी करू शकत नाही. आणि सरकारला काय मिळतं, तर हे संशोधन लोकांना माहिती होतं. समाजामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये निकोप स्पर्धा वाढीला लागते. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी चालना मिळते आणि ही मक्तेदारी मर्यादित काळासाठी असल्यामुळं तो काळ संपला की ते संशोधन किंवा ती कलाकृती इतर कोणीही वापरू शकतं आणि वेगवेगळ्या बौद्धिक संपदांचं संरक्षण हे त्या त्या देशांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार केलं जातं. वेगवेगळ्या बौद्धिक संपदांच्या अधिकार वेगवेगळ्या प्रकारच्या बौद्धिक संपदांसाठी असणारे अधिकारही वेगवेगळे असतात. तर हे कोणते? कॉपीराईट. कॉपीराईट हा अधिकार कला क्षेत्राशी संबंधित निर्मितीवरती त्या कलेच्या निर्मात्याला दिला जातो. म्हणजे चित्र, शिल्प, साहित्य निर्मितीसाठी. ट्रेडमार्क्स किंवा व्यापार चिन्ह ही उत्पादनाची ओळख सांगणारं चिन्ह किंवा घोषवाक्य वापरण्यासाठी हा अधिकार दिला जातो. Google किंवा मर्सिडीजचे लोगो किंवा टॉम अँड जेरीच्या आधी सिंहाच्या डरकाळीसह येणारा MGMचा लोगो ही त्याची काही ठळक उदाहरणं. डिझाईन किंवा अभिकल्प. एखाद्या वस्तूच्या बाह्यरूपाचं संरक्षण करण्यासाठीचा हा अधिकार. त्याच्यामध्ये एखाद्या कारचं डिझाईन, एखाद्या कोल्ड्रिंकच्या बाटलीचं डिझाईन, त्याच्या झाकणाचं डिझाईन, त्याच्या एखाद्या गालीच्या वरचं डिझाईन किंवा फर्निचरचं डिझाईन, अशा अनेक कॅटेगरीज याच्यामध्ये येऊ शकतात. जिओग्राफिकल इंडिकेशन किंवा भौगोलिक मानांकन. यामध्ये काही उत्पादनांची ओळख ही ते उत्पादन कोणत्या ठिकाणी बनतं, कुठल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये बनतं यावरती अवलंबून असतं आणि ती ओळख त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांची ओळख ही भौगोलिक मानांकनांच्या द्वारे जपली जाते. याचं एक साधं उदाहरण म्हणजे सोलापूरला पिकवले जाणारे आंबे हे रत्नागिरी हापूस म्हणून विकले जाऊ शकत नाहीत किंवा रत्नागिरीत बनलेली चादर सोलापुरी चादर म्हणून विकली जाऊ शकत नाही. आणि एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे पेटंट किंवा एकस्व अधिकार किंवा स्वामित्व अधिकार. हा अधिकार एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी किंवा उत्पादन प्रक्रियेसाठी त्याच्या संशोधकाला किंवा संशोधक कंपनीला दिला जातो. यापैकी पेटंट आणि डिझाईन याबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये अधिक जाणून घेऊया. धन्यवाद. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सबद्दलच्या या अशाच नवनवीन माहितीकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.